पहिल्यांदा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेतले जे काही बायोपेशातले घटक बाहेर पडतात, हुमणी वगैरे मिळली जाते, त्याच्यात कुजण्याची प्रक्रिया चालू होते, जीवाणू वगैरे ॲक्ट करतात आणि हळूहळू ह्युमसमध्ये रूपांतर होतं. कार्बनचं CN रेशो किंवा हे तुकडे होऊन त्याचा कार्बनिक पर्सेंटेज वाढतं. पॉसिबल ॲप्लिकेशन्स जमिनीसाठी आहे. मोस्टली याचा अप्लाय जमिनीसाठीच होतं. हे फवारू शकत, ड्रिंचिंग करू शकत नाही, भर खत म्हणून पण उपयोग शकतो, जोर खत म्हणून उपयोग शकतो. प्लस या टार्गेट एरिया जे आहे प्रत्येक गावात प्रत्येक शेतकरी हे वापर करू शकतो. प्रत्येक संघाचं कसं आहे की संघ NPK जे तयार करतात रासायनिक खतं, त्याच्यामध्ये फिलर म्हणून पण वापरू शकतो आपण ॲज अ फिलर. प्लस प्रत्येक संघ विकू शकतो, प्रत्येक सोसायटी, प्रत्येक दुकानदार, डायरेक्ट शेतकरी पण हे वापरू शकतात. टार्गेट कस्टमर मला क्लिअर केलं आहे. डॉक्युमेंट्स प्रूव्ह याची क्वालिटी काय, निंबोळीची क्वालिटी तुम्हाला नेटवर्क कुठे मिळेल, त्यामुळे स्पेशल प्रूव्ह करायची गरज नाही. सेंद्रिय खतावर खूप पहिल्यापासून अभ्यास झालेला आहे, मला कुठेचा उपयोग होईल. बायोफिकॅसी रिपोर्ट म्हणजे काय, याचे रिझल्ट्स ज्यावेळी आपण घेतले डेमो, तर जवळजवळ 10 ते 12% ते 15% कंट्रोलपेक्षा जास्त रिझल्ट चांगले आलेले आहेत. टेक्निकल रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत त्याचा. लॉंगिटिव्हिटी ड्युरेबिलिटी म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला वर्षभर त्या जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बन हे टिकतो, त्याची जीवाणू संख्या वाढते. तुम्हाला जे काय रायझोबियम असतील किंवा मिक्स जीवाणू असतील, ॲक्टिनोमायसिट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू ॲक्टिव्ह होतात. ह्याच्यामध्ये तुमचे एकूण 5 प्रकार आहेत. निमरिच 1, निमरिच 2, त्याला आपण व्हेरियंट म्हणतो. वर व्हेरियंटमध्ये सब टाईप जे आहेत, व्हेरियंट म्हणजे काय, एकाच प्रोडक्टमध्ये किती सब कॅटेगरी आहेत. तर निमरिचमध्ये तुमचं निमरिच 1, निमरिच 2, निंबो 1, 2, 3 आपण केलं आहे, जेणेकरून निंबो सगळ्यात शेवटचा आहे. थोडं रिझल्टचे घटक कमी असतात, पण शेतकऱ्यांना सवय लावण्यासाठी आपण ते काही गोष्टी प्रमाणात आपण दिलं जातो. ह्या निंबळीबद्दल तुम्हाला थोडंफार समजलं असणार. हा दुसरा प्रोडक्ट आपला समृद्धी हे पण एक सेंद्रिय उत्पादनच आहे. FCOच्या अंडर रजिस्ट्रेशन आहे. याच्यामध्ये पण सेम निमरिच सारखेच कंटेंट आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला जे काही कार्बनिक सोर्स जो आहे तो निंबोळीपासून घेतलेला नाही आपण. याच्यामध्ये पेंडी आहेत, पण त्या वेगळ्या पेंडी आहेत. यात काही ॲग्रिकल्चर वेस्टेज घातलेले आहेत, काही काड्या कचरा वगैरे असतो, ते पल्वरायझिंग करून त्याच्यामध्ये CN रेशो मेंटेन केलेला आहे. यात जीवाणू आहेत. आता या ठिकाणी 2 कॅटेगरी आहेत, एक आहे हुमणीरोधक आणि एक प्लेन आहे. हुमणीरोधकमध्ये आपण काही जीवाणू घातल्यात, मेटारेक्झिम अनुसुप्ली घ्या किंवा बेवरिया बॅसिकाना घ्या, व्हर्टिसिलियम निकारा घ्या, असे काही जीवाणू मुद्दाम ॲड केलेले आहेत, जे आम्ही शेतकऱ्यांना फ्री देतो. त्यातनं हेतू एवढाच की जमिनीमध्ये काही हुमणी असतील, काही वाळवे असतील, तर त्यातले जीवाणू त्याच्यावर अटॅक करून त्याच्यावर आपलं कॉलनी तयार करतात आणि ते मारून टाकतात. तर याचा मुख्य हेतू जस्ट लाईक निमरिच आहे, फक्त यामध्ये बायोपेस्टिसाइड घटक नाही. बाकी सगळं जे उपयोग होतो हा सेम निमरिच सारखा होतो. याची तुम्हाला बॅग अशी बघायला मिळेल. ही बॅग आहे. ह्याची पण आता तुम्हाला नवीन बॅग चांगली येणार, नवीन बॅग चांगली बॅग येईल याची. ह्याच्यात तुम्हाला मॉइश्चर्स ऑर्गॅनिक कार्बन 14% आहे, 0.5% म्हणजे नायट्रोजन NPK जो आहे 0.5% आहे. CN रेशो म्हणजे काय, कार्बन टू नायट्रोजन रेशो म्हणतो आपण त्याला. म्हणजे जे 20% असेल ना, याचा अर्थ ते कुजलेला चांगल्या म्हणजे इझिली अवेलेबल पिकाला होते. ते जर CN रेशो जास्त असेल तर ते अजून कुजायचं आहे असं म्हटलं जातं. ही बॅग बघा, याचा उपयोग जमिनीचं CN रेशो प्लस तुमचं ऑर्गॅनिक कर्ब प्रमाण वाढवायचं, नायट्रोजन सायकल पूर्ण करायचं, जमिनीचा पोत वाढवायचा उपयोग होतो, जीवाणू संख्या वाढवतं, ह्युमसचं प्रमाण वाढवतं. अशी कितीतरी ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्युएशन चांगलं आहे. जर तुम्ही हे सातत्यानं टाकत गेला तर जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण वाढल्यामध्ये बाकीचे जे 16 ते 21 घटक मिळतात, तुम्हाला हार्मोन्स मिळतात. त्याच्यामध्ये काही असे घटक आहेत की जे सिंगल अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर ग्रोथ वाढली जाते, पांढऱ्या मुळा सोडतात भरपूर प्रमाणात. म्हणजे जमिनीतलं पोत सुधारणं, उत्पादन वाढवायचं काम करते. बाकीचे यामध्ये वापरण्याचं प्रमाण जे आहे सेम 3-4 बागापासून तुम्ही 1 टनापर्यंत पण वापरू शकता. यात प्रत्येकाच्या कॅपॅसिटी प्रमाणे वापरू शकताय. याचा उपयोग तुम्हाला कंटेंट्स ऑलरेडी सांगितले वेल FCOच्या कायद्याच्या अंडर येतं, लायसन्स मिळेल तुम्हाला.
पॅकिंग 40 किलोचं आहे, निमरीचं पण 40 किलो पॅकिंग आहे, याचं पण 40 किलो पॅकिंग तुम्हाला मिळणार. रेट तुम्हाला सातत्यानं बदलत असल्यामुळं तुम्ही जे आता लेटेस्ट प्राईस आहे ती बघून घ्या. याचं स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा वापर कसा आहे, यातले घटक, याचा कंटेनर, याचं मोड ॲप्लिकेशन कसं होतं ते आपण हे टाकतो. मुळात हे थोडंफार कुजलेलं असतं. कुजल्यानंतर जमीन टाकतो तर ॲटोमॅटिक यातले बॅक्टेरिया काही अटॅक होतात. जर निरोधक असेल तर यातले काही जीवाणू आहेत ते मल्टिप्लाय होतात, इतर किडे मारतात. प्लेन असतील तर याच्यामधलं ह्युमस तयार होतं, पांढऱ्या मळा भरपूर प्रमाणात सोडलं जातं, जमिनीचा नायट्रोजन आणि CN रेशो व्यवस्थित मेंटेन केला जातो, कार्बनिक पर्सेंटेज वाढलं जातं, जीवाणू संख्या वाढली जाते, चवीमध्ये पांढऱ्या मुळ्याचा फरक पडतो, उत्पादनामध्ये वाढ होते याची. डोसेस सांगितलेले तुम्हाला. टार्गेट कस्टमर हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं खूप गरजेचं आहे. पण ज्यांना आता ऊसवाले खूप कमी वापरतात, पण ज्यांना जी काही द्राक्ष बागात असतील किंवा जे डाळिंब असतील ज्यांच्याकडे इकॉनॉमिक चांगला आहे ते हे वापरतातच, कारण जमिनीमध्ये सेंद्रिय खते टाकतात अगोदर. हे लक्षात ठेवा की हे इसेन्शियलमध्ये मोडतं. याचा कुठल्याही सेंद्रिय खताचा ज्यावेळी तुम्ही ट्रायल यूज करता तर 12 ते 15% उत्पादनामध्ये वाढ होतोच, सातत्यानं वाढवतं. जी व्यक्ती कॉन्स्टंटली सेंद्रिय खतं वापरली जाते तर त्याच्यामध्ये कधीही उत्पादन कमी होत नाही. एखाद्या वर्ष आपण NPK जर नाही टाकलं तरी उत्पादन त्याचं हाय तेवढं येतं, कारण जमिनीत थोडा पोत राहतो. जे शेतकरी, महत्त्वाचा पॉईंट असा की जे शेतकरी 100-90 टन ऊस काढत असतात, उत्पादन द्राक्ष भरपूर घेतात, त्याचा कार्बनचा रेशो हा चांगला असतो. कारण तुम्हाला कंटिन्युअस जर उत्पादन वाढायचं असेल तर तुमचा कार्बनचा रेशो हा वाढला पाहिजे. जर ज्याचं जमिनीत कार्बनचा रेशो कमी असतो त्याचं उत्पादनही कमी होतं. आपल्याला कसं वाटतं, शेतकऱ्यांना कसं सांगितलं बा की 5 ठिकाणी 4 टाक किंवा जे NPKचा डोस असतो, NPKचा अर्थ युरिया, फॉस्फेट आणि पोटॅश, ही प्रायमरीमध्ये मोडतात. पण प्रायमरीचा अर्थ हे मुख्य आहे, याचा अर्थ दुय्यम आणि तृतीय प्लस हार्मोन्स हे सगळं बॅलन्समध्ये मोडतं. ह्याच्यामध्ये कार्बनचा कोणी विचार केला जात नसतो. तर कार्बन हे आवश्यक आहे, त्यानंतर NPK येतं, त्यानंतर NPK येतं. मग तुम्ही ते युरिया टाकल्यानंतर हे बॅलन्स, ज्यावेळी जमिनीत नत्र जर नसेल, कार्बन जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला नत्र, फॉस्फेट आणि पोटॅशचा अपटेकही होत नाही, न्यूट्रिएंट पण अपटेक होत नसतं. मग आपण त्याला काही नीम कोटेड युरिया वापरलं जातं. म्हणजे तुम्हाला ही कोटिंग वापरायची गरज नाही जर तुम्ही सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून वापरल्यानंतर. ज्या जमिनीचं उत्पादन सातत्यानं वाढतं त्याचा कार्बन रेशो ही वाढत असतो. ही टेक्निकल इन्फॉर्मेशन प्रूव्ह झालेली आहे. बाकी टेक्निकल रिपोर्ट्स तुम्हाला सेंद्रियच्या मार्केटमध्ये मिळतील. लॉंग टर्म याचा उपयोग होतो. तुम्ही असा टाकल्यानंतर वर्षभर ह्याचा जमिनीचा पोत सुधारत जातो. कॉन्स्टंटली तुमच्या पुढच्या पिढीला याचा उपयोग होतो. आपले समृद्धी ह्या डोसचा एक डोसमध्ये पण आपण ॲड करून देतो. रिझल्ट खूप चांगले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या कर्नाटकमध्ये आपलं समृद्धी खूप जे काही लाट, अब्दुल लाट कंपनी आहे असेल किंवा रांगोळी असेल, असे किती सोडे सातत्याने आपले प्रोडक्ट वापरले जातात, जे रिझल्ट खूप चांगले आहेत बॅलन्सिंग केल्यानंतर. हे सोसायटी घेऊ शकते, संघ घेऊ शकते, टार्गेट कस्टमर जे आहेत प्रत्येक शेतकरी घेऊ शकतो. फक्त तुम्हाला ते समजावून सांगणं गरजेचं आहे. कारण हे कसं आहे, याचा रिझल्ट तुम्हाला लगेच येतो असं नाही, पण आपल्याला काही घटक असे घातलेत आपण. समृद्धी, निमरीच ह्याच्यामध्ये आपण असे काही ॲडिशनल जोर खते येण्यासाठी, म्हणजे जोर खते म्हणजे काय, त्याचा रिझल्ट लगेच येतो. भर खते म्हणजे याचा रिझल्ट येत नाही, फक्त भरायचं काम करतो आपण ते, म्हणजे पुढच्या वरी त्याचा उपयोग होतो. जोर खते म्हणजे लगेच इमिजिएटली त्याचा रिझल्ट येतो. तर आपल्या समृद्धीमध्ये आपण काही अशा हार्मोन्स घातलेत, ज्याला आपण म्हणतो इतर घटक जे दिलेले आहे तुम्हाला, ह्याच्यामध्ये तुम्हाला हार्मोन सापडणार, ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स सापडणार. यात काही नकळत आपण नॅचरल न्यूट्रिएंट्स घातलेत, नॅचरल हार्मोन्स घातलेत, नॅचरल ह्युमिक ॲसिड घातलेला आहे, जेणेकरून पिकाला सुद्धा त्याच वर्षी त्याचा उपयोग होऊ शकतो. ज्याला आपण म्हणतो की ॲडिशनल यूज जो आहे, ह्याच्यातला ॲडिशनल म्हणजे ह्युमसचा उपयोग हे जीवाणू वाढासाठी करतंच. पांढऱ्या मुळ्या भरपूर प्रमाणात सोडलं जातं. जीवाणूंचं एक प्रकारचं अन्न आहे ते. ह्यात न्यूट्रिएंट्स आहेत, नॅचरल मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, जेणेकरून काय होतं की त्या पिकाला त्या मुळ्यांची संख्या वाढवून मुळ्या हे प्रायमरी शिकायचे, जेवढ्या मुळ्या भरपूर तेवढं तुमचं वरचं पीकही चांगलं येतं. तुम्ही जर किती खत घालतापेक्षा किती पीक अपटेक करतं हे इम्पॉर्टंट. आणि अपटेक करण्यासाठी पांढऱ्या मुळ्या सुटणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांना एक सवय लागली असते की आपण 6च्या ठिकाणी 15% म्हणजे उत्पन्न डबल होतं, कधीच होत नाही. शेतकऱ्याचं लक्षात ठेवा की जर तुम्ही 10 टिकी टाकत असाल तर 40 टन उतार येत असेल, तुम्ही 20 टाकून कधी 80 टन येत नाही. काय येत नाही? कारण त्याचं
पिकं तुम्ही एकच त्याला देऊ शकत नाही. त्या पिकाला जेवढी आवश्यक आहे तेवढं टाकलेलं आहे. एक तुम्ही जी भूक वाढ म्हणजे पांढऱ्या मुळा सोडल्यानंतर जे बाकीचे इतर जे घटक आहेत, जे काही इतर 21 घटक असतील त्याच्याबरोबर हार्मोन्स याच्याबरोबर ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत जर चांगला असेल तर ॲटोमिक त्याचं पण 70 टन 80 टन 90 टन सातत्यानं वाढतं, पण एका वर्षी वाढत नाही आहे. जी व्यक्ती सगळ्यांचं बॅलन्सिंग करतं एक 5-10 वर्षात तीही कुठं ना कुठं 100 टनच्या पुढे जाते. काही शेतकऱ्यांनी 140 टन 150 टन काढलेले आहेत. याला तुम्ही जाऊन त्या विजिट तुम्हाला सांगितलं की त्याच्या जमिनीमध्ये तुम्हाला गांडूळ सापडतात. रासायनिक पण ते वापरतातच, त्यात का वाद नाही, पण जमिनीत तुम्हाला वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो, वेगळ्या प्रकारचे तुम्हाला जाणवतं की याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे. हे काम तुम्हाला सेंद्रिय घटक करत असतात. तिसरा आता पंचामृत आहे. ही 4 किलोची बॅग आहे. याच्यामध्ये फरक काय की तुमचं समृद्धी हे ॲग्रिकल्चरपासून आहे. हे याच्यामध्ये तुम्हाला काही आपण वनस्पती आणि प्लस याच्यामध्ये काही याची प्राणीजन्य मिक्स आहेत, म्हणजे हाडात चुरा असेल, मासळी खत असेल, आपण यात मिक्सिंग करतो. ते पूर्णपणे सेंद्रियमधलं वनस्पतीजन्य आहे. हे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे, पण यात इतर मासिक खत यात फॉस्फेट तुम्हाला चांगलं पण सापडतं. पण हे जे येतं हे पण एफसीच्या कॅटेगरीच्या अंडर येतं. याच्यामध्ये सेम निमरीचे आणि याचे घटक तुम्हाला ते सापडणार. याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला सापडणार. याच्यामध्ये तुम्हाला 0.5% 0.5 ह्यात ह्युमस सापडणार. फॉस्फेटचं प्रमाण चांगलं आहे यात, पण ते आपण क्लेम करू शकत नाही. पण याचे रिझल्ट चांगले आहेत. 4 किलोची बॅग मिळेल तुम्हाला पंचामृतची. याचे टार्गेट कस्टमर जे आहेत हे 4 किलो असल्यामुळे कृषी सेवा केंद्रावर विकू शकतात, सोसायटीत विकू शकतातच. प्रत्येक शेतकरी डोसमध्ये आपण हे देऊ शकतो सातत्य, कारण ह्याची गरज आहे. कंटेंट तुम्हाला आवड सांगितले की सेम जे समृद्धीचे घटक आहेत ते ज्या घटक असणार आहेत. पायलिश खात्यात बदलत असल्यामुळे ते तुम्ही चेक करून घ्या. हे वेगळ्या प्रकारचं काढायचं कारण काय, एकच प्रोडक्ट निमरीचे, कारण याचा रॉ मटेरियल वेगळे. एक वनस्पतीजन्य आहे, एक प्राणीजन्य आहे, एक तुमचं ॲग्रिकल्चर वेस्ट आहे. 3 प्रकारचे 3 असल्यामुळे तुम्हाला आता हे पंचामृतचं कसं त्यात थोडंफार मासळी वगैरे तुम्हाला मिळेल. म्हणजे मासळीमध्ये कसं फॉस्फेट जास्त प्रमाणात असतं, पोटॅश जास्त प्रमाणात असतं. ते जनरल यूज म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, ऑर्गॅनिक कार्बन वाढवायसाठी, प्लस न्यूट्रिएंटची व्हॅल्युएशन वाढायचं, ह्युमस प्रमाण सेम जे समृद्धीसाठी होतं तेच या ठिकाणी होतं. मोड ॲप्लिकेशन जमिनीत साधारण सेम 4 ते तुम्हाला 1 टनापर्यंत वापरू शकता. ऑर्गॅनिक कार्बन वाढलं तर मुळ्याची संख्या वाढते आणि अपटेक वाढलं जातं या प्रमाणात. बायोपिक रिपोर्ट तुम्हाला कुठेही मिळेल त्याचा, सेंद्रिय खताचा. डॉक्युमेंट्स आपल्याकडं याचं लायसन्स आहे, त्यामुळं एफसीओचं लायसन्सच्या अंडर येतं. तुम्ही आपण ओफार्म देऊ शकतो. बायोपिक रिपोर्ट आपलाही याचा आपण वेगवेगळ्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना आपण डेमो घेतलेले आहेत. जवळजवळ आपण 15 ते 20 वर्षाची डेमो घेतो याची. त्यामुळे तुम्हाला ह्याचा पंचामृत हा आपला सगळ्यात जुना प्रोडक्ट आहे. काही माणसं अजूनही पंचामृत मागतात ज्यांनी पूर्वी वापरलेलं आहे. रिझल्ट खूप चांगले आहेत त्याचे. कस्टमर रिव्ह्यू आपल्याला अभिप्राय आहेत शेतकऱ्यांचे की पंचामृत घ्या किंवा निमरीच घ्या, वापरल्यानंतर रिझल्ट खूप चांगले आले आहेत. जमिनीचा पोत आणि उत्पादनही वाढलेलं आहे. त्यानंतर फॉस्फोरिच हा सेंद्रियमधील मुख्य कॅटेगरी तुमची जी आहे. याची बॅग अशी आहे. आता बॅग पण तुम्हाला बदलणार ह्याची, पण ही बॅग अशी आहे फॉस्फोरिचची. तुम्हाला याची कलरमध्ये सिंगल अखंड ह्याच्यामध्ये कलरमध्ये तुम्हाला खूप चांगला इफेक्ट दिसेल तुम्हाला ज्यावेळी त्या तुम्हाला दाखवलं. पण सध्या यश बघून घ्या ही फॉस्फोरिच आहे. नावं बघा तुम्ही, माहिती दिल्यानंतर परत तुम्हाला बॅग दाखवली. आता याचं कॅटेगरी म्हणजे हे ऑर्गॅनिकमध्येच येतं, पण याचा ॲडिशनल बेनिफिट असा आहे की सेंद्रिय फॉस्फेट म्हणतात त्याला. फॉस्फोरिक म्हणजे फॉस्फेट युक्त सेंद्रिय खत. तसं निमरीजमध्ये आपण निंबोळी पेंट एक्स्ट्रा आहे, तसं याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फेट आहे. म्हणजे याचा उपयोग तुम्हाला सेंद्रिय म्हणून पण होणार, प्लस फॉस्फेट युक्त खत म्हणून पण होणार. हे टाकल्यानंतर जमिनीत मोस्टली फॉस्फेट टाकायची गरज लागत नाही. सब्जेक्ट टू तो ही किती बॅगा टाकतो तेवढं. जेवढी जर रिक्वायरमेंट पिकाला पाहिजे आपण दिली तर फॉस्फेट किंवा DAP फॉस्फेट टाकायची गरज लागत नाही. तो किती टाकतो त्यावर आणि पिकाची रिक्वायरमेंट किती आहे. याची कॅटेगरी ऑर्गॅनिकमध्ये येतं, पण हे फर्टिलायझरमध्ये पण येतं, फॉस्फेटिक फर्टिलायझरमध्ये पण येतं, प्लस सेंद्रियमध्ये पण मोडतं. हे नेमा प्रोडक्ट तुम्हाला चांगले फॉस्फोरिच आहे. टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला रॉक फॉस्फेट, फॉस्फेट घ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फेटिक न्यूट्रिएंट्स यात ॲड केलेलं आहे. प्लस ज्यामध्ये सेंद्रिय आहे. याची प्रक्रिया अशी होती की याच्यामध्ये आपण काही जीवाणू घालतो, बॅसिलस मेगॅटेरियम वगैरे असे. ते जीवाणू काय करतात,
हे जीवाणूचं मुख्य अन्न जे आहे हे सेंद्रिय आहे, पण याचं कार्य जे फॉस्फेट असतं त्या फॉस्फेट प्रक्रिया करून सोल्युबल फॉर्ममध्ये फॉस्फेट उपलब्ध करून देणं. फॉस्फेट कुठलंही जे खाणीतनं मिळतं, फॉस्फेटच्या काही खाणे असतात ते कधीही पिकाला उपलब्ध होत नाही. कारण जे सोल्युबल असतं आपल्या बॉडीमध्ये पण ज्यावेळी आपण खातो तर अन्न कधीही लगेच पचत नसतं. त्या आपण त्या सुरुवात आपण दात दिले, दात आपण चावून खातो. चावून खाल्ल्यानंतर त्याचे बारके बारके तुकडे झाल्यानंतर आपल्या बॉडीमधले वेगवेगळे सॉल्ट्स आहेत, काही केमिकल्स आहेत, काही एन्झाईम्स आहेत, बाईल सॉल्ट असतील, हायड्रोक्लोरिक ॲसिड, याच्यावर प्रक्रिया करून त्याचे प्रोटीनचे तुकडे करून 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 अॅमिनो ॲसिड नंतर नायट्रोजन कन्वर्ट करतात. कार्बोहायड्रेटमध्ये तुम्हाला एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे अशी वेगवेगळी प्रक्रिया होते. जोपर्यंत त्याचं शेवटचं सोल्युबल फॉर्ममध्ये होत नाही तोपर्यंत आपलं पीक आपलं शरीरही खात नाही. तसंच सेम पीक लक्षात ठेवा, पिकाचा अपटेक कसा होतो, जे पदार्थ पाण्यात विरघळतात तेच पीक खाऊ शकतं. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त 100% सोल्युबल कुठला आहे? युरिया. म्हणून लगेच युरिया लागू होतो. फॉस्फेट तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट घ्या, DAPमध्ये तुम्हाला 18-46 फॉस्फेट आहे, सिंगल सुपरमध्ये 14 आणि 16% आहे. तर रॉक फॉस्फेट तुम्हाला 30 ते 35% सापडेल तुम्हाला. मुद्दा का असतो की यातली जी काही टक्केवर लिहिली असते त्याचा अर्थ सोल्युबल फॉर्ममध्ये आहे. तर काही फॉस्फेट इनसोल्युबल फॉर्ममध्ये असतात. जोपर्यंत यावर जीवाणूंची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ते पाण्यात रूपांतर होत नाही. H2PO3 म्हणतो आपण त्याला, सोल्युबल फॉस्फोरिक ॲसिड्समध्ये जर कन्व्हर्जन व्हावं लागतं, सोल्युबल फॉस्फर रसमध्ये कन्वर्ट व्हावं लागतं, त्याशिवाय ते पीक खात नाही. याचे जे कंटेंट्स आहेत तुम्हाला, याची MRP नेहमी बदलत असल्यामुळं आपण सांगू शकत नाही. याचे जे कंटेंट्स तुम्हाला सापडणार आहेत, नायट्रोजन 0.44 आणि फॉस्फेट यात 10% म्हणजे जवळपास 11% आहे. 10.42% फॉस्फेट आहे. म्हणजे सिंगल सुपरफॉस्फेटमध्ये तुम्हाला 14% ते 16% सापडते. 10% फॉस्फेट आहे. प्लस यात सेंद्रिय आहे. ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला यात 7% मिळेल. म्हणजे यात तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट काय आहे की तुम्हाला फॉस्फेट 10% आहे, ऑर्गॅनिक कार्बन 7 ते 8% आहे. म्हणजे तुम्हाला याचा दुहेरी फायदा होतो. एक ऑर्गॅनिक कार्बन तर मिळालं प्लस फॉस्फेट तुम्हाला मिळालं ॲडिशनल. फॉस्फेट हे तुमच्या 16 घटकामध्ये आफ्टर कार्बन म्हणजे मुख्य घटकातला एक भाग आहे. फॉस्फेट पिकाला काय करतं तर फॉस्फेट लक्षात ठेवा, आपल्या जे DNA तुम्ही नाव ऐकताय न्यूक्लिक ॲसिड म्हणजे फॉस्फेट हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिनमध्ये तुम्ही नाव ऐकलं असताना फॉस्फेटमध्ये त्या साईडला जी एक लिंक असते फॉस्फेट म्हणून PO, त्यातला जो P आहे म्हणजे आपली बॉडीच पूर्ण फॉस्फेटनं तयार. तसंच कुठलंही तुम्हाला DNA तर ह्याच्यात DNA म्हणजे काय, तुम्हाला न्यूक्लियसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये फॉस्फेट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. जर तुम्ही फॉस्फेटच टाकला नाही तर तुमची पेशीची वाढ विकास व्यवस्थित होणार नाही, पेराची लांबी व्यवस्थित ठेवणं, पांढऱ्या मुळ्याच भरपूर प्रमाणात सोडणं, जमिनीचा भुसभुशीतपणा आणणं. आणि साहजिकच आहे की कुठलंही तुम्ही जर एखादं प्रोटीन्स असतील किंवा तुमचे कार्बोहायड्रेट वगैरे असतील, प्रोटीन्स किंवा काही ऑइली पदार्थासाठी तुम्हाला फॉस्फेट टाकावं लागतं. जर काय बियाणं तुमचं ह्याचं असेल, उदाहरणार्थ तेल बिया असतील, फॉस्फेट हे जमिनीच्या पांढऱ्या मुळासाठी लागतंच. प्लस पेराची रुंदी परत तुमच्या पेशी भित्तिका जे आहेत आपण सेलवॉल म्हणतो, चांगलं करायचं न्यूक्लिक ॲसिडमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हे अत्यंत आवश्यक मोडतं. जर हे तुम्ही टाकू शकला नसेल तर पिकाच्या वाढीमध्ये खूप परिणाम होतो याचा. कारण हे तुमच्या न्यूक्लियसमधला म्हणजे पेशीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मोडतो. आता ह्याची प्रक्रिया कशी होते, मोड ऑफ ॲक्शन, ज्यावेळी तुम्ही जमीन टाकता तर जीवाणू त्यावर प्रक्रिया करतात, त्यांचं कन्व्हर्जन फॉस्फरिक ॲसिड किंवा सोल्युबल फॉर्ममध्ये मग पीक ते खातं. ऑटोमॅटिक तुमचं विकास, पिकाची वाढ होते, फळधारणा चांगली होत असते. फळधारणासाठीचा उपयोग खूप चांगला होतो. फॉस्फेट करणे न्यूट्रिएंटमध्ये मुख्य म्हणजे असल्यामुळं तुम्हाला याची जास्त सांगायची गरज नाही आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला जर डोस व्यवस्थित प्रॉपरली पडला तर तुम्हाला फक्त नायट्रोजन आणि पोटॅश टाकायची गरज आहे, फॉस्फेट टाकायची गरज नाही. हे DAPला एक प्रकारचा पर्याय पण होऊ शकतो जर त्यांना व्यवस्थित. म्हणजे DAPला पर्यायाचा अर्थ काय होतो, सोसायटीला तुम्ही हे दिलं आणि सांगताना जर सांगितलं तुम्हाला ह्याला MU म्हणजे मार्केटिंग अंडर प्रोडक्टचा अर्थ काय होतो, सोसायटीला किंवा प्रायव्हेट दुकानात तुम्ही सांगितलं की नाही मग DAPला हा पर्याय आहे तर काही वाईट नाही, पण त्यांना पोती व्यवस्थित वापरली पाहिजेत. सेंद्रिय शेती मिळाली, शेतीला, कारण रासायनिक DAPमध्ये तुम्हाला सेंद्रिय मिळत नाही, पण यात तुम्हाला सेंद्रिय मिळालं, प्लस त्या दुकानाच्या पैसे मिळाले आणि समाजसेवा झालं. कारण ऑर्गॅनिक कार्बन मिळालं,
प्लस फॉस्फेट मिळालं, मग त्याला सांगायचं बाबा की तू DAPच्या ऐवजी हे दे, फॉस्फेटच्या ऐवजी हे दे, तुला 4 पैसे पण मिळतात, समाजसेवा झालं, शेतकऱ्यांना फायदा झाला याचा. जीवाणू आहेत ॲडिशनल मिळतात, काही जीवाणू आपण प्रक्रियासाठी वापरतात, सेंद्रियमध्ये ऑटोमॅटिक जीवाणू येतात. त्यामुळे तुम्ही ऑर्गॅनिक ज्याला असं पाहिजे असेल बाकी, ज्या ऑर्गॅनिक पण पाहिजे, भर खत पाहिजे, पण जो भर खत पाहिजे, NPK मध्ये मोडत असेल तर ह्या बेस्ट आहे. तसं नाही तर तुम्ही सर DAPला हा पर्याय आहे. तुम्ही काय करा, पर्याय म्हणजे काय की किती घटक पोती वापरतो त्यावरावर आहे ते. मग दुकानदार तुम्ही जर कन्व्हिन्स केला तर तुमचं तो प्रोडक्ट घेणार. संघ तर घेतातच. हे संघाला कसं की शेतकऱ्याला काही जास्त एवढं माहीत नसतं, त्याला सांगणं गरजेचं असतं की बाबा की तुला सेंद्रिय फॉस्फेटमध्ये मोडतं, त्यामुळं रासायनिक खताबरोबर सेंद्रिय तुला नकळत मिळतं. वेगळं सेंद्रिय खत टाकायची गरज नाही म्हणजे तुम्ही सांगता तर तू हे घेऊ शकतो. अरे वा ठीक आहे, समाजसेवा पण झालं, फॉस्फेट पण मिळालं, जीवाणू पण मिळाले, प्लस यात हार्मोन्सचे घटक आहेत, आपण एक्स्ट्रा काय ते घटक घालतो आणि पूर्ण कुद्याला CN रेशोमध्ये चांगला आहे. फॉस्फेट तुम्हाला आता कळालं, फॉस्फेटची माहिती, प्लस थोडं आपण लायसन्सचा प्रोडक्ट आहे, लायसन्स आहे याचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स, DRS लायसन्स आहे, FCCच्या अंडर येतं. याचं पॅकिंग 40 किलोची बॅग आहे, बॅगेत तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. स्पेसिफिक मला घटक सांगले कोणकोणते घटक आहेत त्याचे. आता कंटेंट वाईज म्हणजे फॉस्फेटचा यूज तुम्हाला सांगितलं, ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला ऑलरेडी सांगितली, याच्यामध्ये प्लस हॉर्मोन्स आहेत, ह्युमस असं आहे, जीवाणू घटक पण यात आहेत, बॅसिलस बेंगाल बॅक्टेरियन घ्या किंवा अशी काही जीवाणू बॅसिलसची व्हरायटी नकद तयार होते, जेणेकरून तुम्हाला जीवाणूचं पण याचा उपयोग होतो. डोसेस 2 ते 10 बॅगापर्यंत वापरू शकतो आपण, ज्याचं कशी कॅपॅसिटी फायनान्शियल त्याप्रमाणे. ॲप्लिकेशन्स रासायनिक खतावर जसं रासायनिक खत आपण वापरतो तसं वापरायचं आहे. रासायनिक खताबरोबर म्हणजे युरिया, DAP किंवा DAPची गरज नाही, युरिया, पोटॅश बाकीच्यावर मिक्स करून वापरू शकतो. टार्गेट एरिया म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालू शकतं, कारण फॉस्फेटला हा पर्याय आहे. फक्त तुम्ही कसं सांगणार शेतकऱ्या दुकानदाराला हे तुमच्या हातात असतं. कारण तुम्ही जर प्रमोट करणं खूप गरजेचं आहे. एक तर सामाजिक जबाबदारी आहे, प्लस दुकानदारालाही फायदा आहे आणि शेतकऱ्यांना हिची सवय लागणं खूप गरजेचं आहे. का? कारण त्याला शेतकऱ्याला फॉस्फेटची गरज लागली, सेंद्रिय मिळालं, प्लस उत्पादन वाढलं, ह्युमस मिळालं, बॅक्टेरिया मिळालं, सगळ्या गोष्टी यात मिळतात त्याला. त्यामुळे त्याला आपण कन्व्हिन्स करणं खूप गरजेचं आहे. आपण डोसमध्ये आपण देतोच, टार्गेट कस्टमर सगळ्यांना डॉक्युमेंटली लायसन्स असल्यामुळे सांगायची गरज नाही. फॉस्फेटची तुम्हाला नेटवर्क कुठेही मिळतं की फॉस्फेटमुळं 20 ते 22% उत्पादनामध्ये वाढ होते. टेक्निकल रिपोर्ट तुम्हाला मिळेल. लॉंगिट्युडिटी म्हणजे फॉस्फेट हे जवळ 3 ते 4 महिन्यापासून चालू होतं, वर्षभर चालू होतं. कस्टमर रिव्ह्यू तुम्हाला भरपूर मिळतील, कारण आपण जवळ ते 10 ते 12 वर्ष डेमो घेतलेले आहेत, रिझल्ट खूप चांगले आले आहेत आणि एक प्रकारचं म्हणजे काळोखी कायम टिकवायचं काम करतं, उत्पादन वाढवतं आणि फॉस्फेट न टाकल्यामुळे त्याचं इकॉनॉमी पण बसतं, प्लस डोसमध्ये आपण दिल्यामुळे त्याचे रिझल्ट पण चांगले येतात.